युद्धभूमीवर लढली जातात त्या गाथा नेहमीच आपण ऐकत येतो, सांगितल्या जातात आपल्याला। परंतु जसं तुम्ही म्हणालात की भारतावर कायमच परकीय हल्ले होत गेले, सुरुवातीला मुघलांनी, मग ब्रिटिशांनी, त्यामुळे सांस्कृतिक जो लढा झाला आतमध्ये, तर त्या योद्ध्या म्हणजे अहिल्याबाई होळकर, तर त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडे सांगू शकाल का? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा नेहा, कारण हे वर्ष म्हणजे अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत। आणि अशी एक महान सती अहिल्यादेवी किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी भारतात होऊन गेल्या ही खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे। तर निश्चितच अशा प्रकारचं एक सांस्कृतिक पुनरुत्थान अहिल्यादेवींच्या मार्फत आपल्या सगळ्या भारताने अनुभवलं, कारण जी परकीय आक्रमणं होत गेली त्यांचं मुळात उद्दिष्टच हे इथली संस्कृती नष्ट करणं होतं। म्हणजे जेव्हा अल्लाउद्दीन खिलजींनी नालंदा विद्यापीठाला आग लावली तर असं म्हणतात की ती आग महिनोन्महिने विझली नव्हती, एवढे ग्रंथ त्याच्यामध्ये जळून नष्ट झाले। इथलं ज्ञान नष्ट करणं हाच त्यांचा मूळ उद्देश होता। आणि मंदिरं म्हणजे उदाहरणार्थ की मंदिरं ही आपले प्रेरणास्थान, म्हणजे आज आपण मंदिरात जातो आणि देवाला नमस्कार करतो, पण मंदिरांची जी संकल्पना होती ही पूर्वी खूप वेगळी होती। आपल्याला काकतीयांच्या काळात आठवते, त्याच्याही काळात आठवते। तर मंदिर म्हणजे हे समाजाची केंद्र होती। तिथे साधारण जे रोगी लोकांवरचा इलाज ते त्यांच्या आजूबाजूला एक असं वनस्पतींच्या औषधं तिथे पिकवली जायची, त्यांच्या रसशाळा चालायच्या, अशा अनेक गोष्टी मंदिराला केंद्रस्थानी ठेवून व्हायच्या। तर ही मंदिरं नष्ट करणं हा एक खूप मोठा परक्यांचा एक अजेंडा होता। आणि त्याचनुसार मग ते काशी विश्वेश्वराचं असू देत किंवा आणखी इतर सगळी प्रसिद्ध मंदिरं असू देत, ही नष्ट करण्यात आलेली होती। आणि हे अहिल्यादेवींनी खूप चांगल्या पद्धतीने हे ओळखलं होतं की प्रजेला जर आपल्याला ऊर्जा द्यायची असेल तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की एखाद्याला जर शक्तिशाली बनवायचं असेल तर त्याला आधार देणं एक गोष्ट झाली की आपण त्याला कुबड्या देतो किंवा त्याला उभं करतो शारीरिक पद्धतीनं, पण आतून जर एखाद्याला शक्ती द्यायची असेल, त्याचा जीवनरस फुलवायचा असेल तर त्याचा स्वाभिमान, त्याचा आत्मसन्मान आणि त्याची संस्कृती ही पुनरुज्जीवित केली पाहिजे। हा एवढा मोठा विचार अहिल्यादेवींचा होता। त्याच्यामुळे केवळ मंदिरांचं पुनर्निर्माण केलं असं आपल्याला अहिल्यादेवींच्या बाबतीत म्हणता येत नाही। तर असं एखादा प्रांत नाही आहे किंवा असं एखादं हे नाही की ज्याचं त्यांनी पुनर्निर्माण केला नाही। तर अशा प्रकारे खूप मोठं सांस्कृतिक पुनरुत्थान त्यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळालं। दुसरं म्हणजे अहिल्यादेवींचं व्यक्तित्व हे खूप शालीन होतं, साध्वी होत्या, त्या सतीत्व त्यांच्या अंगी होतं, पण असं असताना सुद्धा त्यांच्या ठाई वैराग्य नव्हतं की आता काय हा सगळ्या अर्थकारणाकडे मी लक्ष देऊ किंवा आता काय मी हे सगळं सैन्यकारण इथे करू किंवा सैन्याचं प्रशासन करू, असं नव्हतं। म्हणजे त्यांच्या दरबारात त्यांच्याविषयी म्हणायचे की एवढा दानधर्म अहिल्यादेवी करतात, पण एक गवताची पेंडी कोणाला फुकट दिली तर शपथ, एवढा बाईंचा हिशोब अगदी पक्का आहे। तर हेच एक राज्यकर्ती म्हणून जे त्यांचं कर्तृत्व आहे हे सुद्धा त्यांचाच एक भाग आहे। म्हणजे पेशव्यांचं आणि त्यांचं जे अर्थकारण व्हायचं मराठ्यांचं आणि इतर त्यांचा जो दानधर्म असायचा तो त्यांच्या खाजगीत न जायचा, एवढी पारदर्शकता त्या सगळीकडे ठेवायच्या। तर जेव्हा या ग्रंथामध्ये अहिल्यादेवींविषयी लिहायचं असं मी ठरवलं तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला की अहिल्यादेवींविषयी अनेक चरित्र लिहिली गेली आहेत त्यांच्यावरती, तर असं वेगळं काय आपल्याला लिहायचं आहे जेणेकरून त्यांचा आपल्याला काही वेगळा पैलू दाखवता येईल। फक्त लिहिण्यासाठी म्हणून आपण नाही लिहिलं पाहिजे, कारण खूप छान लिखाण त्यांच्यावरती झालेलं आहे। तर मला एक खूप सुंदर पैलू त्यांच्या चरित्रात सापडला की सैन्य प्रशासनसुद्धा त्यांच्या ठाई खूप महत्त्वाचा होतं की त्यांनी ओळखलं की शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण सीमा सुरक्षित राहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पानिपतानंतर सुद्धा त्यांनी खूप मोठं एक सेवा केंद्र तिथे उभं केलं होतं, ज्यातनं सैनिक जे जखमी सैनिक मराठ्यांचे परत आले होते त्यांच्यासाठी त्यांनी मोठं काम केलं। आणि प्रशासकीय अधिकारी जे त्यांचे होते तिथे ताबडतोब निलंबन होत असे। त्यांनी जर भ्रष्टाचार केला हे उघडकीला आलं तर त्याची हयगय ती केली जात नसे आणि तेच नियम सैन्य प्रशासनामध्ये सुद्धा होते। तर या ग्रंथामध्ये मी त्यांचं सामरिक कौशल्य कसं होतं आणि त्यांची सामरिक जाण त्यांची किती सखोल होती हे थोडंसं घेण्याचा प्रयत्न केला आहे की साधारण तोफा अमुक एक ठिकाणी लावायच्या आहेत तर बैलांना किती वैरण घालावं लागेल, इथून तयारी करायला लागते। तोफगोळे कसे तिथे तयार करायचे, तोफगोळ्याच्या कारखान्याच्या निर्मितीसाठी काय काय गोष्टी लागतात। आणि अजून एका गोष्टीचा मोठा रेकॉर्ड आपल्याला म्हणता येईल की एक सून आणि एक सासरा यांचं अतिशय सुंदर नातं आपल्याला अहिल्यादेवींच्या चरित्रात बघायला मिळतं की सुभेदार मल्हारराव होळकर
जे नेहमी म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा खंडू आहेस, म्हणजे खंडेराव गेले पण मी त्यांच्या ठाई तुला बघतो. आणि त्यांचा खूप छान पत्रव्यवहार आहे. त्यांनी ताकीद दिलेली आहे अहिल्यादेवींना, त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांनी पुढे बाळगायची सतर्कता कशी आहे हे त्यांना शिकवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामधनं त्या युद्धकुशलासुद्धा होत्या. तर ह्या पद्धतीने त्यांनी घडवलं. आणि हे जे धाडस होतं त्यांचं, हे धाडस होतं, त्यांच्या ठाई जे आत्मबळ होतं ते इतकं अफाट होतं. आणि त्यातूनच पुढे जाऊन हे सगळं सांस्कृतिक पुनरुत्थान झालेलं आपल्याला दिसून येतं. ताई, आत्तापर्यंत आपण सगळ्या राण्यांच्या गोष्टी ऐकल्या, तर बाकीही पदांवरती स्त्रिया कार्यरत त्याही वेळेला असतीलच, तर अशा काही तुम्हाला खास गोष्टी सांगू शकाल का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण राज्यकर्त्या म्हणून स्त्रिया होत्याच. आणि त्यांनी वर्षानुवर्ष राज्य केलं आहे. म्हणजे केळदी चेन्नम्मा असेल, दुर्गावती असेल, यांची खूप दीर्घ कारकीर्द आपल्याला लक्षात येते. आणि त्या काळचा जो समाज होता तोही किती प्रगत होता, त्याची निष्ठा किती मोठी होती की एका स्त्री राज्यकर्तीला त्यांनी पूर्ण एक म्हणजे सगळ्या प्रकारे पाठिंबा दिला, योद्ध्यांनी, म्हणजे मंत्रीगणांनी, अशा पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये अनेक प्रशासकीय अशा अनेक ठिकाणी प्रशासनामध्ये सुद्धा स्त्रिया होत्या. आणि मला विशेष उल्लेख करावा असा वाटेल तो कमांडर्सचा, म्हणजे याला आर्मी कमांडर्स म्हणतो, सेनापती म्हणूया आपण, की राजाच्या सैन्यामध्ये सेनापती म्हणून सुद्धा स्त्रियांनी काम केलेलं आहे. आणि याचं खूप मोठं उदाहरण आपल्याला कल्याणाच्या राजतरंगिणीमध्ये सापडतं की सिल्ला आणि छुड्डा अशा वेगवेगळ्या राजांच्या आणि वेगवेगळ्या काळात ह्या दोघी जणी होऊन गेल्या. तर ह्या एवढ्या मोठ्या म्हणजे काय म्हणूया पातळीवरच्या ह्या सेना कमांडर्स होत्या. आणि तिथे हे बघायला मिळतं की मुलगा आणि आई एकत्र लढत आहेत आणि एखाद्या राजाचा आत्मसन्मान पूर्ण त्या परत मिळवून देत आहेत. म्हणजे एकदा तर राजाचं सैन्य निघालं आणि ज्याच्यावरनं ते जात होतं तो पूल कोसळला आणि सैन्य पूर्ण पाण्यामध्ये झालं, तरी त्यालासुद्धा त्या सिल्लाने ती परिस्थिती हाताळली, अतिशय छान पद्धतीने पुन्हा सैन्य संघटित केलं. मुळात दुर्बल मनगटामध्ये प्रेरणा निर्माण करणं हे अतिशय कठीण काम असतं, कारण मग पुढे जाऊन ते मनगट शस्त्र उचलतं आणि लढतं. तर हे सेनापतीचं सगळ्यात मोठं काम असतं. तर अशा परिस्थितीमध्ये तिने त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि तो विजय घडवून आणला. तर अशा अनेक पदांवरती आपल्याला स्त्रिया होऊन गेलेल्या दिसतात. किंवा तू जर ग्रंथाची अर्पणपत्रिका बघशील तर तिथेही ठिकठिकाणी स्त्रियांचं योगदान, म्हणजे ते त्याची आपल्याला खरंच मांडणी करता येणार नाही, एवढ्या ठिकठिकाणी स्त्रियांचं योगदान दिसतं. म्हणजे क्रांतिकारक, अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर अनेक घरांमधनं क्रांतिकारक बाहेर पडले आणि त्यावेळी त्यांच्या घरून किती मोठा पाठिंबा होता. म्हणजे अगदी सावरकर कुटुंबीय असेल किंवा इतर अनेक क्रांतिकारक होते. तर त्या ठिकाणी ती स्त्री शक्तीपूर्ण त्या कुटुंबाचा आधार झाली. ती असं कुठेही म्हणाली नाही की आता बस तुझं पुरे, आता तू घरी परत ये आणि आपला संसार बघ. पण नाही, संसार कुणीही करतात, पण जर देशासाठी काही समर्पण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात म्हणजे त्याची सुरुवात आपल्याला आपल्या संसारापासून करायला लागते. ही एवढी मोठी परिपक्वता त्यांच्या ठाई होती. म्हणून मग अशा ठिकठिकाणी त्या पदांवरती होत्याच, पण ज्या पदांवरती नव्हत्या त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने ते एक तोलून धरलेलं होतं सगळं. म्हणजे अनेक काय म्हणूया आपण लढे त्यांच्यामुळे यशस्वी झाले. अजून एक महत्त्वाचं उदाहरण मला तुझ्या या प्रश्नाच्या संदर्भात द्यायला आवडेल. 1857चं स्वातंत्र्य समर. तिथे आपल्याला दिसून येतं की राण्या तर लढल्याच, म्हणजे झाशीची राणी असेल, अवंतीबाई लोधी असेल, तर ह्या राण्या तिथे लढल्याच, संस्थानिक होत्या, बेगम हजरत होती. पण अजीजन बेगमसारख्या एका कोठ्यावरती विकल्या गेलेल्या स्त्रियासुद्धा आर्मी कमांडर झाल्या किंवा काय म्हणूया आपण त्यांच्याकडे नेतृत्व आलं. आणि तिथून पुढे सामान्य स्त्रियांपर्यंत हा संग्राम घरोघरी म्हणजे पसरला. आणि पोळ्या नेऊन देणं असो किंवा क्रांतीचं जे प्रतीक होतं की एक कमळाचं फूल, गुलाबाचं फूल, अशा काही पद्धतीने संकेत ठरलेले असायचे, ते एका घरून दुसरीकडे पसरवणं असो, तर हे जाळं सगळीकडे पसरलेलं होतं. आणि तिथून छोट्या 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 घरातल्या कुठलाही जातीभेद नव्हता, कुठलाही धर्मभेद नव्हता आणि कुठलाच भेदाला त्या ठिकाणी थारा नव्हता. सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं, स्वातंत्र्य या ठिकाणी. म्हणून अवंतीबाई सारख्या सुद्धा नेता त्या ठिकाणी होत्या की ज्यांनी आत्मबलिदानापर्यंत स्वतःचं समर्पण तिथे केलं. आणि त्यानुसार ब्रिटिशांच्या पॉलिसीज बदलत होत्या. कधी कधी हे संस्थान खालसा कर ह्या कारणामुळे, कधी दत्तक विधान नामंजूर कर, कधी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की इनकपॅसिटी, म्हणजे हा राजा आता याला वेळ लागले, हा ॲडमिनिस्ट्रेशन करू शकत नाही म्हणून ते संस्थान खालसा कर, असा त्यांची धोरणं होती ही ठिकठिकाणी बदलत होती आणि त्यांच्या स्वार्थानुसार ते वळवत होते. पण सामान्य स्त्रियासुद्धा त्याच्या विरुद्ध ज्या पद्धतीने लढत होत्या
आणि उदादेवीचं उदाहरण आहे, ती स्नायपर शूटर होती. म्हणजे ती वरून तिने अनेक इंग्रज सैन्यांना गारद केलं आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जे मरून पडलेले सैनिक आहेत त्यांच्या डोक्यात कुठेतरी वरून इथून गोळी लागलेली आहे, सगळ्यांना कसं शक्य अशा प्रकारच्या गोळ्या लागणं, आणि मग त्यांच्या लक्षात आलं की गोळ्या वरून येत आहेत. म्हणून मग वरती वेध घेतला गेला आणि त्या योद्ध्याला खाली पाडलं गेलं. खाली आल्यावरती कळलं की ती मुलगी आहे. अशा पद्धतीने उदादेवीचा उल्लेख आपल्याला 1857 ते असं एक पारसी समाजाची एक साधारण मुलगी जिचा नवरा सैनिक होता आणि जो मारला गेला, ती स्वतः तिने शस्त्र उचललं आणि त्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ती पुढे आली. बेगम हजरतच्या ती सैन्यातली होती. त्यानंतर त्या काळी उत्तर प्रदेशामध्ये अशा काही ओळी खूप प्रसिद्ध होत्या की चुरी फुटवाय के नहीं होता, सिंदूर पुछवाय के नहीं होता. म्हणजे रस्त्यांवरती सामान्य स्त्रिया उतरल्या आणि त्या म्हणाल्या की आम्ही निमंत्रण देतोय, आम्ही आवाहन करतोय कसलं, ज्यांना बांगड्या फोडून घ्यायच्यात त्यांनी आम्हाला सामील व्हा, ज्यांनी सिंदूर पुसल्या जाणार आहेत तो पुसायचा असेल तर आमच्यामध्ये सामील व्हा. त्याची वेळ नाही आहे आता शृंगाराची वेळ नाही आहे, संसार वाचवण्याची वेळ नाही, आता राष्ट्र वाचवण्याची वेळ आहे. तर इथपर्यंत हे योगदान म्हणजे खालपर्यंत सगळं सामान्य स्त्रियांपर्यंत हे आलेलं होतं. तर पद असू देत किंवा पद नसू देत, निष्ठा सगळ्यांमध्ये तीच आपल्याला बघायला मिळते. किंवा एका योद्ध्याचा जो जज्बा असतो तो सगळ्या मनांमध्ये एक त्याच पद्धतीने पेटलेला आपल्याला दिसून येतो. ताई, या अतिशय प्रेरणादायी गोष्टी आहेत ज्या सगळ्या तुम्ही आत्तापर्यंत सांगताय. तुम्ही स्वतःही राष्ट्राकडे समर्पण तुमचं आहे, तुम्ही इतके वर्ष भारतीय सैन्यात कार्यरत होतात, काश्मीरमध्येही तुमचा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला तिकडच्या वातावरणाचा, तिकडे काय काय घडलं ते सगळं तुम्ही स्वतः बघितलंय. तर पहिला प्रश्न माझा आहे की तिकडचा इतिहास सांगणं, महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात आणि तुमचे स्वतःचे असे काय अनुभव तुम्हाला सांगता येतील? आपण इतिहासाकडे म्हणजे वळूया सगळ्यात पहिल्यांदा तर, कारण काश्मीर हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि आजही आपण म्हणजे बातम्यांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये वाचतो की खूप वेळा इकडे असं एक मिशन होतं आणि तिथे एवढे सैनिक आपले धारातीर्थी पडले लढताना. तर काश्मीरचं सरळ समीकरण म्हणजे दहशतवाद असंच आपण पहिल्यापासून ऐकत आलं, म्हणजे साधारण आपल्या पिढीपर्यंत. पण त्याच्याही आधी जर आपण राजतरंगिणी उघडलं किंवा थोडासा इतिहासामध्ये डोकवण्याचा प्रयत्न केला तर काश्मीर ही अतिशय सुंदर भूमी होती आणि त्या काळी तो सगळा भाग एक होता. आज ज्याला आपण अफगाणिस्तान म्हणतो तर तेव्हा तो गांधार देश होता आणि जिथे हिंदू शाही वंशाचं राज्य होतं आणि श्रीनगरमध्ये देखील हिंदू राज्यकर्त्यांचं राज्य त्या काळी होतं. आणि एक सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट कुठली तर जेव्हा दक्षिणेकडे किंवा इतर प्रांतांमध्ये परकीय आक्रमणं होत होती, म्हणजे तुघलक असतील, अल्लाउद्दीन खिलजी असेल, ह्या सगळ्या आक्रमकांनी त्रस्त होऊन लोक कुठे जायला लागले तर काश्मीरमध्ये शरण घ्यायला लागले. एवढं सुरक्षित काश्मीर होतं त्या काळी. आणि म्हणजे साधारण मी जे बोलतीये तो नंतरचा भाग आहे. त्याच्या आधीच्या वीरांगनांबद्दल जर आपल्याला म्हणजे आपण सुरुवात केली तर खूप अशी नावं आपल्याला काश्मीरची घेता येतील. म्हणजे अगदी राणी सुगंधादेवीपासून ते महत्त्वाचं नाव म्हणजे राणी दिद्दा. तर आजही आपण जेव्हा गुगलवरती तिची माहिती वाचायला लागतो तर आपल्याला खूप वादग्रस्त अशी विधानं दिद्दाबद्दल बघायला मिळतात की ही राणी अशी होती तशी होती. पण आपल्याला जर खरे पुरावे पाहिजे असतील तर आपण आजही राजतरंगिणी उघडून बघू शकतो. तर दिद्दाने तिथे 54 वर्ष राज्य केलं. आज आपण पॅराऑलिम्पिक्समध्ये बघतो की किती हे अधू असं म्हणजे दिव्यांग खेळाडू तिथे एक मोठा इतिहास रचतात. पण दिद्दा ही स्वतः एका पायाने अधू होती आणि तरीसुद्धा ती युद्धकुशला होती. तिने 54 वर्ष राज्य केलं आणि शत्रूला अक्षरशः म्हणजे तिने कापून काढलं. दिद्दाला एका वाक्यात जर सांगायचं झालं तर साम दाम दंड भेद, ही जी नीती जर कोणी सगळ्यात चपखलपणे जिचा उपयोग केला असेल ती म्हणजे राणी दिद्दा, लोहारा राजवंशातली. आणि तिचा जो क्षेम तिचा म्हणजे नवरा होता त्याला दिद्दक्षेम असं नाव मिळालं, म्हणजे एवढा तिचा प्रभाव होता त्या काळामध्ये. तिची नाणी आपल्याला आजही बघायला मिळतात आणि तिच्या सामर्थ्याची आणि तिच्या युद्धकुशल असण्याची कल्याण खूप प्रशंसा करतो की वायुपुत्राने जसं समुद्राला ओलांडावं त्याप्रमाणे ती तेवढ्या सहज गतीने ती युद्ध करत असे. आणि तिच्यावरती खूप ज्या टीका करण्यात आल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा तो असं म्हणतो की योगक्षेमौ चिंतयंती, म्हणजे सतत योगक्षेम म्हणजे प्रजेचा कल्याणाविषयी ती
काळजी करत असे अशी राणी दिद्दा, म्हणजे अशाही प्रकारचे उल्लेख तिच्याविषयी आढळतात. तर अशा राणी दिद्दाचं काश्मीर किंवा अशा गांधार देशाचं आणि एका हिंदू संस्कृती बहुल असलेला हा काश्मीर प्रांत होता. आणि तिथे अनेक जण आश्रयासाठी म्हणून जायला लागले पुढे. त्यानंतर मी काश्मीरविषयी काही महत्त्वाचे उल्लेख सांगेल ते साधारण 14व्या शतकाच्या सुरुवातीचे. इथे एका वीरांगनेचा मला मुद्दाम उल्लेख करायला आवडेल, ती म्हणजे राणी कोटादेवी, जिला की द लास्ट क्वीन म्हणजे जी काश्मीरची शेवटची राणी असं संबोधलं जायचं. आणि मगाशी आपल्या चर्चेत आपण म्हणालो की भारतीय राजे खूप सहिष्णू होते. तर त्या काळीसुद्धा इतर प्रांतामधनं सुरक्षितता शोधण्यासाठी काश्मीरमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जनताही जायला लागली आणि तिला तिथे आश्रय मिळाला. तर असाच एक शाहमीर नावाचा एक योद्धा दुसऱ्या प्रांतामधनं काश्मीरमध्ये आला आणि राजा सुहदेवाने त्याला आश्रय दिला. म्हणजे कल्हण फार सुंदर वर्णन करतो, म्हणजे कल्हण असं नाही म्हणता येणार, दुसरं म्हणजे आपल्याला कल्हणाची राजतरंगिणी माहिती आहे, पण एक द्वितीय राजतरंगिणी नावाचा ग्रंथ हा काश्मीरच्या इतिहासावरती लिहिला गेला जोना राजाने, आणि हा सगळा इतिहास आपल्याला त्याच्यामध्ये सापडतो. तर तो म्हणतो की आम्रफलाने लगडलेल्या आम्रवृक्षाने जसा भ्रमराला आश्रय द्यावा तेवढ्या सहज सुहदेवाने त्या शाहमीराला आश्रय दिला आणि तिथेच काश्मीरची वीट डळमळीत झाली एका अर्थाने. तर हा शाहमीर आला आणि तिथे कोटादेवी, आणि तिथे मग पहिलं परकीय आक्रमण हे 14व्या शतकाच्या सुरुवातीला झालं काश्मीरवरती, पहिलं तुर्क आक्रमण दलच्याचं. आणि त्यावेळी बराच मोठा विध्वंस काश्मीरमध्ये झाला, पण कोटादेवीनी ते सगळं पुढे कसं कसं सावरून धरलं असा तिचा चित्तथरारक प्रवास आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर एक रिंचन नावाचा बौद्ध धर्मीय राजकुमार काश्मीरमध्ये आला आणि तो काश्मीरचा राजा झाला. तर तिने त्याच्याशी लग्न केलं आणि ती तिथली राणी झाली. तिने पुन्हा एकदा प्रजेला अभय दिला आणि सगळ्या प्रकारचे अधिकार तिने ताब्यामध्ये घेतले. दुर्दैव असं की हिंदू धर्मामधनं जे धर्मांतरित होत गेले किंवा ज्यांना हिंदू धर्म स्वीकारायचा होता बाहेरच्यांना, त्यांना हिंदू धर्माचे दरवाजे त्यावेळी बंद करण्यात आले. आणि ही गोष्ट ही काश्मीरच्या इस्लामीकरणाच्या बाबतीत एक सगळ्यात मोठं कारण आपल्याला म्हणता येईल. कारण रिंचन हा बौद्ध धर्मीय होता आणि त्यावेळी प्रजेचा जो धर्म आहे तो स्वीकारण्याची पद्धत होती, राजानेही खूप छान पद्धत होती. तर त्याप्रमाणे रिंचन हा शैव गुरूंकडे, म्हणजे हिंदू जे होतं तर शैव पंथाचे त्या काळी होते, तर त्यांच्याकडे गेला आणि त्याला हिंदू व्हायचं होतं. पण शैव पंथ्याने त्यांना नकार दिला आणि तू नाही होऊ शकत, तू भौट्ट आहेस आणि तू अशा प्रकारे हिंदू होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक नाव ऐकलेलं असेल की बुलबुल शाह नावाचा एक सूफी संत त्या काळी तिथे होऊन गेला. तर त्याने मग रिंचनला इस्लामची दीक्षा दिली आणि मग रिंचन हा इस्लाम झाला आणि कोटादेवी त्याची बायको होती. पण कोटादेवीचे असे काही मुद्दे आपल्याला एक प्रामुख्याने अधोरेखित करायचे झाले तर ती कोटादेवीच राहिली, तिने धर्मांतर केलं नाही. त्यांचा जो मुलगा होता त्याचं नाव हैदर असं पुढे आलं. आणि रिंचन जेव्हा गेला तेव्हा आता हैदरला राज्याभिषेक होणार असं ह्या शाहमीरनी, तो त्या सैन्यात होता राणीच्या, आणि त्याला वाटलं ह्याला राज्याभिषेक होणार आता हैदरला आणि एक मोठी वाट आपल्याला मोकळी होणार. तिने तसं होऊ दिलं नाही. तिने पुन्हा हिंदू राजाचा तिचा एक काय म्हणूया दीर किंवा तिचा नातेवाईक उदयनदेव ह्याला काश्मीरमध्ये बोलवलं आणि त्याला राज्याभिषेक घडवून आणला आणि ती त्याची राणी झाली. आणि मग त्यांचा जो मुलगा झाला बोलारतन तो स्वतः हिंदूच होता त्यांचा मुलगा. तर अशा पद्धतीने मग नंतर पुढे जाऊन त्या उदयनदेवाचाही मृत्यू झाला. तेव्हा तर ह्या सगळ्यांना वाटलं की आता ह्या दोनपैकी जो हैदर आहे तो ज्येष्ठ राजपुत्र आहे, आता त्याला राज्याभिषेक होणार. तेव्हा कोटादेवी म्हणाली नाही, मी अजून जिवंत आहे. आणि ती राज्यकर्ती झाली काश्मीरची. ही अतिशय मोठी घटना त्या म्हणजे इतिहासातली आहे. आणि तिने शासन करायला सुरुवात केली. आणि आत्तापर्यंत जो शाहमीर म्हणत होता की हैदर हा ज्येष्ठ राज्यपुत्र आहे, त्याचे अधिकार आहेत, असं आहे तसं आहे, तिने त्याला भीक घातली नाही. पण मात्र ह्या दरम्यानच्या काळामध्ये शाहमीरने अनेक संस्थानं त्याच्याकडे घेतली. त्याची जी सगळी प्रजा होती ती त्याने ठिकठिकाणी असे ज्याला आपण म्हणतो आज पॉकेट्स त्याने सगळे तयार केले काश्मीरमध्ये. आणि त्याची सत्ता त्याने वेगळी तयार केली. आणि नंतर मात्र त्याने बंडखोरी केली आणि ती सत्ता त्याने उलथवून लावली. आणि आत्तापर्यंत जो हैदर राजकुमार व्हायला पाहिजे असं म्हणाला, त्याने तिच्या दोन्हीही राजपुत्रांना नाहीसं केलं आणि कोटादेवीलाही तिथे समर्पित करावं लागलं. पण असा वर्षांचा जो संघर्ष तिने केला की ते काश्मीर कुठेतरी वाचावं आणि तिथे कुठेतरी हिंदू संस्कृती, भारताची संस्कृती जिवंत राहावी, ह्याचा आटोकाट प्रयत्न तिने केला. आणि ते वाचून अक्षरशः आपल्याला आपल्या अंगावरती काटा येतो की किती एखाद्या राणीची तळमळ असावी. आणि जेव्हा काश्मीरवरती दुसरं परकीय आक्रमण झालं
तेव्हा तिने सरळ त्याला पत्र लिहिलं की तू दुसरीकडे वळ, तू इथे का वृथा आमच्या देशाला पिडण्यासाठी आलाय, निवर्तय चमूमन्याम, म्हणजे तू तुझ्या चमूला दुसरीकडे पाठव, वळव, इथे तू आक्रमण करू शकत नाहीस. आणि तिच्या या एका वॉर्निंगने खरंच ते सैन्य दुसरीकडे वळलं. तर अशा पद्धतीच्या तिच्या धाडसाच्या आणि तिच्या आत्मबळाच्या अनेक कथा आपल्याला काश्मीरच्या इतिहासामध्ये बघायला मिळतात. तर आजच्या म्हणजे समाजाने हा इतिहास जरूर वाचला पाहिजे की आपल्या सगळ्या पॉलिसीज, आपले सगळे कायदे, आपली सगळी धोरणं ठरवताना म्हणजे तो दृष्टिकोन, ती दूरदृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे की आपल्या राष्ट्राला सीमेकडून तर धोका सीमेवरती असतोच, कारण शत्रू त्याला लागून असतो, पण आपल्या आतून जो विघटनवाद, जो फुटीरतावाद आज सतत डोकं वर काढू बघतो, तर त्याच्यावरती यशस्वीपणे मात करण्यासाठीची जी धोरणं आहेत ती किती म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांनी डोळे उघडे ठेवून हे सगळं करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हा इतिहास कुठेतरी काश्मीरचा आणि इतर प्रांतांमधला आपल्याला शिकवतो असं मला वाटतं. माझा दुसरा प्रश्न असा होता तुम्हाला की तुमचा काय अनुभव होता जेव्हा तुम्ही काश्मीरचा इतिहास सांगितला आणि त्याच्या पुढे जे बदल घडत गेले ते कसे होते आणि आजची परिस्थिती कशी आहे? काश्मीरमध्ये मी आत्ता मगाशी म्हणाले तसं कोटादेवी ही शेवटची राणी होती आणि त्यानंतर शाहमीरने ते राज्य घेतलं काश्मीरचं. त्याने आणि त्याच्या वंशजांनी मिळून 221 वर्ष पुढचे काश्मीरवरती राज्य केलं आणि तिथून एक काळा काय म्हणूया आपण खूप मोठा एक काळं पर्व काश्मीरच्या वाट्याला आली आणि त्याची फार काही पुढे परिस्थिती सुधारली नाही. ह्याच्यामध्ये अजून एक उल्लेखनीय मुद्दा म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, कारण काश्मीरची स्त्री ही खूप समर्थ होती, सशक्त होती आणि त्या ज्या स्त्रिया होत्या ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रशिक्षित असायच्या, त्या स्वतंत्र होत्या, पण नंतरच्या काळामध्ये त्यांचं हे स्वातंत्र्यच नष्ट झालं. म्हणजे त्यांची सगळी त्या ज्या गोष्टींमध्ये निपुण होत्या ते सगळं गेलं आणि त्या कुठेतरी पडद्यात बंद झाल्या आणि हळूहळू त्याची पडझड सुरू झाली. ती नंतरच्या काळापर्यंत तशीच राहिली आणि स्वातंत्र्याच्या काळात आपल्याला माहिती आहे की 47-48मध्ये जो सगळा काश्मीरचा संघर्ष झाला, वेगळं ते संस्थान राहिलं आणि तिथून ती जी चिघळती जखम आहे तिथून ते थेट आत्तापर्यंत जेव्हा आपण 370वा कलम कुठेतरी काढून टाकले आणि काश्मीरमध्ये एक वेगळी पहाट होऊ घातली आहे, तर इथपर्यंत तो टप्पा मी म्हणेन की तसाच एक होत गेला आणि दहशतवादाच्या विळख्यात ते काश्मीर होतं. भारतीय सैन्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ह्या दहशतवादाला तोंड दिलं, अगदी आजतागायत आपण देत आहोत आणि मला देखील अशाच दहशतवाद प्रवण भागात राहून साधारण 3 वर्ष तिथे मला काम करता आलं. तिथल्या लोकांसाठीचे अनेक प्रोजेक्ट्स, ऑपरेशन सद्भावना म्हणून भारतीय सैन्य राबवतं. तिथल्या मुलींसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल, त्यांच्यासाठीचे जी काही कामं असतील, तर हे सगळं तिथे आम्हाला करता आलं. तर ह्याचं एक वेगळं समाधान आहे, म्हणून काश्मीर हृदयाच्या खूप जवळ आहे असं मी म्हणेन. ताई, तुम्ही स्वतः आर्मीचं इतकं अवघड असं प्रशिक्षण घेतलंय आणि इतिहासाचा सखोल अभ्यास केलाय, या दोनमध्ये काय साम्य आहे असं तुम्हाला वाटतं किंवा काय वेगळेपण आहे आजच्या काळामध्ये आणि इतिहासाच्या ज्या वीरांगना आपण बघितल्या त्यांच्या ट्रेनिंगमध्ये काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की भारतीय युद्धांचा जो म्हणजे युद्धाचा जो प्रवास आहे हा धर्मयुद्धाकडून कूटयुद्धाकडे आपल्याला जाताना दिसतो. की धर्मयुद्ध म्हणजे आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये की सकाळी शंख फुंकायचा आणि मग तो युद्ध सुरू, इकडची सेना आणि आपापसात युद्ध करणार. त्या धर्मयुद्धाचे अनेक नियम होते की तुम्ही कमरेखाली वार नाही करायचा, तुम्ही निशस्त्रावरती आक्रमण करायचं नाही, असे अनेक त्याचे नियम होते. पण शुक्राचार्यांच्या नीतीमध्ये आपल्याला हे सगळे युद्धाचे प्रकार खूप छान पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेत आणि तो जो हे होता. पण जसं आपण मगाशी म्हणालो की अनेक परकीय आक्रमण आपल्यावरती झाली आणि त्याचं जे क्रौर्य होतं त्यातलं आणि त्याचा जो उद्देश होता तो इतका भयंकर होता की त्यांच्याशी जर आपण धर्मयुद्ध करायला गेलो असतो तर भारताचं अस्तित्व आजपर्यंत राहिलंच नसतं. आणि हे वेळोवेळी राजांनी जाणलं की आता आपल्याला युद्धनीतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. म्हणजे आता राजपुतांमध्ये धर्मयुद्धाची बऱ्यापैकी संकल्पना होती, पण राणा प्रतापांनी वेगळ्या प्रकारे युद्ध केलेली आपल्याला दिसतात. आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. तर जे कूटयुद्ध आहे त्यालाच आपण गनिमी कावा किंवा आजच्या भाषेमध्ये गुरिला वॉरफेअर, आमच्या सैन्याच्या भाषेमध्ये असं आपण म्हणू शकतो. तर हा प्रवास आहे आणि हा प्रवास झाल्यामुळे योद्ध्यांच्या प्रशिक्षणावरती देखील त्याचा थोडा बहुत परिणाम होत गेला. तेव्हाचं तंत्रज्ञान, आत्ताचं तंत्रज्ञान आणि तेव्हाची नीती आणि आत्ताची नीती. पण सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटतं
की योद्धा तोच आहे, भारतीय योद्धा तोच आहे. आणि युद्ध हे केवळ शस्त्रास्त्रांपुरतं मर्यादित नसतं, रणनीतीपुरतं मर्यादित नसतं, तर ते कुठेतरी मनात आधी लढलं जातं. त्या युद्धाला एक उद्देश असायला लागतो. तर भारतीय योद्धांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की स्वधर्म आणि स्वराज्य, म्हणजे स्वराज्याचं रक्षण करणं आणि स्वधर्माची पुनर्स्थापना करणं, हे जे मुख्य उद्दिष्ट होतं हे तेव्हाही होतं आणि आजही तेच आहे. म्हणजे भारतीयांनी कुठेही कोणाला गुलाम करण्यासाठी कोणावरती आक्रमण केलं नाही, तर आलेली आक्रमणं परतवण्यासाठी आपले योद्धे सज्ज होते. तर आजही आपण त्याच पद्धतीनं पुढे जात आहोत की आपल्याला कुठला भूभाग दुसऱ्यांचा जिंकून घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला शांतपणे मनुष्यहानी न होता कुठेतरी आपलं राष्ट्र शांत ठेवायचं आहे, असाच आपला उद्देश आजसुद्धा आहे. आणि म्हणून ते एक साम्य आहे की योद्ध्यांची मनशक्ती तीच आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे ते केंद्रस्थानी आहे आणि त्याच दिशेने आपलं जे भारतीय सैन्य आहे ते प्रवास करत आहे. आणि दुसरं मला असं जाणवतं की जी संस्कृती आहे, म्हणजे युद्धाला किंवा सैन्याला सुद्धा एक स्वतःची संस्कृती आहे. जसं आपण म्हणतो प्रशासन आहे, तर तशी भारतीय सैन्यदलाला देखील आपली एक संस्कृती आहे. आणि कारगिल युद्धाचं मला खूप उदाहरण या ठिकाणी आठवतं ठळकपणे की कारगिल युद्धाच्या वेळेस जे शत्रू सैन्य होतं ते गणवेशात नव्हतं, ते सैन्यच होतं, पण त्यांना दहशतवादी भासवावेत ते म्हणून त्यांना दुसऱ्या कपड्यांमध्ये पाठवलेलं होतं. आणि ते जेव्हा मारले गेले तेव्हा त्यांची प्रेतस्वा कोणी न्यायला तयार नव्हतं. तर अशा वेळी खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय सैन्याने त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि जगापुढे एका वेगळ्या मोठ्या औदार्याचं आणि संस्कृतीचं उदाहरण भारताने प्रस्थापित केलं त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे युद्धाचं स्वरूप आणि सैन्याचं स्वरूप आहे. पण प्रशिक्षणामध्ये साम्य म्हणशील तर मी हे म्हणेन की युद्धाच्या स्वरूपामध्ये ते आहे. आणि मला पहिल्यापासूनच ह्या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये इंटरेस्ट होताच, पण योद्धे घडत कसे असतील, त्यांची मनस्थिती कशी असेल, एखादी राणी जेव्हा युद्धावरती जात असेल तेव्हा तिच्या मनातल्या भावना कशा असतील, तिचा परिवार, तिचं मूल ती मागे सोडून जात असेल. तसे आजही जवान आपण बघतो की ते घरी परत येऊ शकत नाहीत आणि काही जणांची मुलं पोटातच असतात, तर ती बघू शकत नाही त्यांच्या पित्याला, किंवा काही जण हे मुलं खूप लहान असतात. अशा पद्धतीने त्यांचा खूप मोठा प्रवास असतो आणि तो हौतात्म्यापर्यंत गेलेला असतो. तर अशा पद्धतीने काही फरक आणि मोठं असेल ते साम्य सांगता येईल. अतिशय धर्मनिष्ठा आणि स्वराज्याकडे जे एक प्रेम आहे किंवा निष्ठा आहे हे भारतीय सैन्यामध्ये विलक्षण असं दिसून येतं. आणि आम्हाला तुमचा आणि सैन्याचा खूप अभिमान आहे आणि अतिशय प्रेरणादायी अशी तुमची एक जर्नी आहे. आणि आम्हाला अजून याबद्दल माहिती करून घ्यायला आवडेल. कदाचित त्याच्यावर अजून एक एपिसोड पण आपण करू शकतो. वीरांगनांबद्दल आपण इतकं काही बोललो, आपण ऐकलं, त्याच्यामध्ये वीरांगनांचं वर्णन करताना राणी लक्ष्मीबाईंचा उल्लेख झाला नाही असं होऊच शकत नाही. तर त्यांच्या अशा कुठल्या छटा लोकांना माहिती नाही आहेत आणि ज्या तुम्ही या पुस्तकातून सांगितल्यात? मलाही हा प्रश्न तेव्हा पडला, जसं मी तुला म्हणाले की अहिल्यादेवींवरती लिहायचं म्हणजे मी काय वेगळं लिहिणार याच्यामध्ये, कशासाठी लिहायचं, हा प्रश्न मला पडला. आणि राणी लक्ष्मीबाईच्या संदर्भात लिहिताना सुद्धा तेच होतं की काय साधारण मी कशी लेखणी फिरवू आणि काय त्या शाईमधनं मी तिच्याविषयी लिहू. इथेच मी अडले सुरुवातीलाच आणि तिच्याविषयी वाचन मी सुरू ठेवलं. तर खरोखर मी म्हणेन की ती वीरांगना शिरोमणी होती आणि त्याच्यामागे खूप कारणं आहेत. एकतर अतिशय सामान्य घरातली ती मुलगी होती, ना ती अशी कुठे धिप्पाड होती, ना ती योद्ध्याची कोणाची मुलगी होती, ती सामान्य एका दिवाणाची मुलगी होती. आणि पेशव्यांच्या दरबारामध्ये ती वाढली आणि त्यातनं तिच्यामध्ये तो एक जो जज्बा लहानपणापासून होता तो खूप कमालीचा होता. तिचं जे आत्मबळ होतं ते खूपच मोठं होतं. इतक्या लहान वयामध्ये देखील ती त्याच्यामुळे लढू शकली. ती जेव्हा राणी होऊन आली, गंगाधर पंतांची राणी होऊन ती जेव्हा झाशीमध्ये आली, तर जसं मगाशी आपण म्हणालो की दुर्गावती अगदी तिच्या प्रजेमध्ये एकरूप झाली, झाडाखाली बसून ती जेवत असे. राणी लक्ष्मीबाई देखील तशीच होती. आणि स्त्रियांचा हळदी कुंकू असेल किंवा अशा अनेक समारंभांमध्ये ती थेट प्रजेमध्ये जात असे. त्यांना तिने आपलंसं केलं, त्यांचा विश्वास तिने जिंकला आणि त्यातनंच स्त्री दलाची स्थापना झाली की स्त्रीने देखील हातात शस्त्र उचलायला पाहिजे. तर अशा पद्धतीने दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिने वैयक्तिक आघात खूप सहन केले.
तिच्या बाळाचा घातपाताने मृत्यू झाला. पुढे गंगाधर पंतही गेले आणि वय तिचं अतिशय कमी होतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे धर्माच्या विळख्यात ज्याला म्हणूया आपण, म्हणजे ज्यांना धर्म खरं कळला नव्हता, अशा काही कुप्रथा पण आपल्याकडे होत्या. तर आता सगळ्यांना वाटलं की लक्ष्मीबाई आता आळवणामध्ये जाणार लाल आणि संपलं, झाशी राज्य गेलं. पण त्या ठिकाणी ती म्हणाली नाही, म्हणजे धर्माचं जे प्रवाही पण आहे ते तिने ओळखलं आणि तिला माहिती होतं की शत्रू उमऱ्याशी आलेला आहे, आता मी लाल साडी आणि विधवेचं आयुष्य जगू शकत नाही यावेळी. तर तिने त्याच पद्धतीने एखाद्या राज्याची राज्यकर्ती म्हणून शोभावं अशीच तिची दिनचर्या, असाच तिचा जो रॉब होता तो तिने पुढे ठेवला. आणि तिच्याकडे बघताना कुणालाही स्वाभिमानाच्याच दृष्टीने बघायला लागावं असं तिने स्वतःला घडवलं त्या काळामध्ये. आणि म्हणून तिचं ते सगळं शासन तिने हातात घेतलं. ती योद्धा म्हणून खूप जणांना माहिती आहे, पण तिची आध्यात्मिक साधना देखील खूप मोठी होती. तिची ज्ञानसाधना मोठी होती. तिला वाचनाची खूप आवड होती. संस्कृतचं अध्ययन तिने केलेलं होतं. त्यानंतर ती एक मेधाविनी होती. म्हणजे राज्य खालसा म्हणजे व्हायचं इंग्रजांनी नंतर धमकी दिली, दत्तक विधान तिचं नामंजूर झालं आणि पुढे जो काही लढा उभा राहायचा तो राहिलाच. पण त्या दरम्यान तिने इंग्रजांशी जो पत्रव्यवहार केला आहे तो थक्क करणार आहे. तो इतका विलक्षण आहे की इंग्रजांच्या कायद्याचा अभ्यास आत्तापर्यंत झाशी संस्थानाचे जे वेगवेगळे तह इंग्रजांशी झाले होते तो सगळा इतिहास, त्या तहांच्या तरतुदी, त्यानंतर इतर राज्य जी औंधचं राज्य होतं आणि इतर जी राज्य होती ज्याच्यामध्ये काही ठिकाणी दत्तक वारस मंजूर केलेला होता, काही ठिकाणी तो नामंजूर केलेला होता, ह्याच्यातली तफावत तर एखाद्या वकिलालाही लाजवेल अशा पद्धतीने ती ते ड्राफ्टिंग करत असे तिच्यावरती वेळ आली तर. आणि ती अशी दरबारामध्ये स्वतः तिच्या दिवाणांना ते सगळं सांगत असे. तर हा सगळा प्रवास आपल्याला तिचा दरबारातला बघायला मिळतो. तर ही जी तिची प्रचंड बुद्धिमत्ता होती ही देखील बाजू मला असं वाटतं की म्हणजे कमी ठिकाणी ही आपल्याला ऐकायला मिळते. त्यानंतर ती जेव्हा योद्धा म्हणून ती प्रसिद्ध झाली तर असं नव्हतं की आता ती घोड्यावर बसली आणि तिने युद्ध करायला सुरुवात केली. नाही, तिने स्वतःच्या डाएटवरती लक्ष दिलं. तिने स्वतःची दिनचर्या त्याप्रमाणे घडवली. तिचं स्वतःचं व्यायामाचं एक वेगळं शेड्यूल होतं सकाळचं. तिचं घोडा चालवायचा सराव होता. ती एक भारतातल्या अग्रगण्य अश्वपरीक्षकांपैकी झाशीची राणी एक होती. इतक्या सुंदर आणि चपखल पद्धतीने ती अश्वपरीक्षण करत असे. तर असे तिच्या व्यक्तिमत्वाचे खूप पैलू आहेत. म्हणजे व्यायाम असेल, हे असेल, आणि स्वतःला तिने घडवलं. आणि तिने एक नव्हे, दोन नव्हे, तर 3 मोठ्या लढाया आपल्याला माहिती आहे की तिने केल्या. म्हणजे झाशीच्या किल्ल्यावरनं तिने मारलेली प्रसिद्ध उडी आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर 102 मैलांची रपेट करून ती गेली. त्यावेळी ती रजस्वला अवस्थेत पोहोचलेली एक स्त्री होती. एका नेस्त्या वस्त्रानिशी जेव्हा ती काल्पीपर्यंत पोहोचली तेव्हा तिची अवस्था अतिशय बिकट होती. पण हे जे असं आहे ना की पुन्हा पुन्हा शून्यातनं उभं राहणं, तर हे तिच्या व्यक्तिमत्वात आपल्याला इतकं बघायला मिळतं. ते खूप म्हणजे शिकवणारी आणि चित्तथरारक देखील आहे. तेव्हा तिचं सैन्य तिच्याकडे नव्हतं, पण कूच इथे तिने इतर सरदार आणि मराठ्यांचा म्हणजे तिने सगळं मराठ्यांचं सैन्य एकत्र केलं आणि कूच इथे मोठी लढाई तिने केली. त्याच्यात देखील अपयश आलं आणि मग तिने शिंद्यांचं सैन्य वळवलं आणि तिने ग्वाल्हेरचा किल्ला ताब्यात घेतला. छत्रपतींचं उदाहरण तिच्या डोळ्यासमोर होतं. आणि तिने तिथे ग्वाल्हेरमध्ये पुन्हा एकदा आक्रमक अशी तिने लढाई केली. तर त्यावेळी त्या भाषेमध्ये तिच्यावरती एवढी काव्य लिहिली गेली की पत्थर मिट्टी से फौज बनाई, काठ से कठवाड, कठवाड म्हणजे तलवार, आणि पहाड उठा के घोडी बनाई, राणी चली ग्वाल्हेर. ग्वाल्हेरला गेली तेव्हा तिच्याकडे काय होतं? काहीही नव्हतं. इतर सरदारांचं सैन्य तिने वळवलं आणि पुन्हा पुन्हा शून्यातनं तिने तो लढा उभा केला. बरं, त्यावेळी झाशीची अवस्था इतकी वाईट होती. ज्या क्षणी तिने झाशी सोडलं त्या क्षणी झाशीचं वर्णन म्हणजे इंग्रजांनी जे झाशी लुटलं त्याचं वर्णन आपण वाचूही शकत नाही, एवढं रक्तरंजित ते होतं. झाशीला जर वर्णन करणारा एक कुठला शब्द वापरायचा झाला तर स्मशान असंच सांगावं लागेल. आणि लक्ष्मीबाईच्या वडिलांना, मोरोपंतांना झाशीच्या किल्ल्यासमोर भर दिवसा फाशीवरती चढवण्यात आलं. या सगळ्या बातम्या तिच्या कानावरती येत होत्या. आणि असं असताना देखील ही मुलगी स्वतःच्या छोट्या पुत्राला, दामोदरला मागे ठेवून 18 जूनच्या सकाळी लढायला गेली ह्या ठाम निश्चयाने की हा दिवस, पुढचा दिवस म्हणजे उद्याचा सूर्योदय मला दिसणार नाही आहे हे तिला माहिती होतं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा ही योद्धा लढायला गेली, तिची काय मानसिकता असेल, तिचं आत्मबळ केवढं असेल, आणि ती जे साधना आहे तिच्यामधली स्थिरता आहे, म्हणजे ज्याला गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण स्थितप्रज्ञ जो योद्धा म्हणतो
तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला वाटतं राणी लक्ष्मीबाई आहे. आणि अनेक परकीय शत्रूंनी सुद्धा तिचा खूप गौरवाने उल्लेख आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजे सर जो ह्यू रोज ज्याने तिच्याबरोबर प्रत्यक्ष लढाई केली, जो सैन्याचा सेनापती होता ब्रिटिशांचा, तर तो देखील अहवाल लिहिताना अतिशय म्हणजे भावनाविवश झाला आणि त्यांनी तिच्याविषयी खूप सुंदर पॅरेग्राफ लिहिला आहे. आणि शेवटी म्हणतो की अ मॅन, म्हणजे ह्या पूर्ण सैन्यामध्ये जर कुठला पुरुष असेल लढणारा तर ती म्हणजे झाशीची राणी म्हणजे लक्ष्मीबाई. तर अशा पद्धतीने तो तिच्याविषयी अहवालात लिहून पाठवतो की ती नाही राहिलेली. तर खूप असं विलक्षण तिचं चरित्र आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज फॅन्सी ड्रेसमध्ये जेव्हा आपल्याला काय व्हायचं आहे, तर आजही मुली म्हणतात की मला झाशीची राणी व्हायचं आहे आणि ते चंद्रकोर लावतात आणि तलवार घेऊन कुठेतरी मैं मेरी झासी नहीं दूंगी हे वाक्य बोलण्यासाठी ते आधीर असतात. कारण ते एक वाक्य नाही आहे, तर त्या वाक्याचा मागे खूप मोठा भाव आहे. म्हणजे तो स्वाभिमान असेल, तो संस्कृती असेल तिची, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या एका वाक्यामध्ये, त्या सिंहगर्जनेमध्ये एकवटलेल्या आहेत. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चं जे स्वातंत्र्य समर आहे ते लिहिताना झाशीच्या राणीच्या विषयी अतिशय सुंदर तिचे उल्लेख केलेले आहेत गौरवाने. आणि ते म्हणतात, भारतभूमीला उद्देशून ते शेवटी असं म्हणतात की झाशीच्या राणीसारख्या मुलीला जन्म दिलास तर हे माते, हे तुझं नशीब आहे. म्हणजे तिच्यातलं जे सामर्थ्य आहे, तिचं जे रक्त आहे, तिचं जे शौर्य आहे, ते तुझ्या अंगाखांद्यावरती ती खेळली आणि ती तुझ्यामध्ये जन्माला आली आहे. हे भारतभू तुझं भाग्य आहे. अशा पद्धतीने ते लिहितात त्याच्यामध्ये. तर खूपच हा जो अध्याय आहे झाशीचा, हा मला वाटतं आचंद्रसूर्य हा भारतामध्ये राहील तिचा इतिहास. ताई, हे सगळं ऐकून मला वाटतं प्रत्येक भारतीयाला आपला इतिहास माहिती पाहिजे, त्याच्यावर अभिमान आपल्याला असला पाहिजे. हा सगळा अभ्यास तुम्ही, इतका सखोल अभ्यास तुम्ही केला आहे, ऑन फील्ड तुमचं ट्रेनिंग आर्मीमध्ये झालं आहे, इतके एक्सपिरियन्सेस किंवा इतके अनुभव तुम्हाला आजवर आले असतील, तर ह्या सगळ्याचा विचार करून आजच्या पिढीला तुम्ही एक उपदेश द्यायचा झाला तर तुम्ही काय सांगाल? मला स्वतःला असं वाटतं ना की मी सुद्धा व्यक्ती म्हणून असं खूप केवळ इतिहास आणि इतिहासाची माहिती आणि इतिहासापुरताच तो मर्यादित किंवा अभ्यासापुरता मला असं वाटत नाही. कारण इतिहास हा त्यातून धडे घेण्यासाठीच आपल्याला अभ्यासायला पाहिजे असं आहे. तर आजच्या पिढीने आपला भारताचा किंवा मी म्हणेन की सगळ्याच प्रकारे जिथे जिथे हा जो प्रेरणादायी इतिहास आहे तो अभ्यासला पाहिजे. म्हणजे सावरकरांचा उल्लेख मी मगाशी केला की त्यांनी मॅझिनीच्या चरित्राचं भाषांतर केलं आणि त्याची प्रस्तावना जास्त गाजली त्यांनी लिहिलेली, का तर तो एका स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास होता. तर म्हणून हा शौर्याचा इतिहास जिथे जिथे आपल्याला मिळेल आणि भारताविषयी तर आपण तो अभ्यासलाच पाहिजे. कारण हा इतिहास आपल्याला कुठेतरी औदार्य शिकवतो. आज आपण बघतो की हे जे वीर आणि वीरांगना आहे यांना चक्क जातीपातींच्या कुंपणामध्ये बंद करण्यापर्यंत आपली मजल गेलेली आहे म्हणजे आजच्या लोकांची. तर हे सगळं गेलं पाहिजे, कारण त्यांनी जे हुतात्म्य पत्करलं आणि त्यांनी मुळात लढणं पत्करलं शरण न जाता, तिथेच हे वीर अपराजित ठरले किंवा ह्या वीरांगना अपराजिता ठरल्या, तिथेच त्या जिंकल्या. म्हणजे श्रेयस आणि प्रेयस जे आपण म्हणतो उपनिषदांमधलं तत्त्वज्ञान की श्रेयस्कर काय आहे आणि प्रिय काय आहे, तर जे श्रेयस्कर आहे ती वाट त्यांनी निवडली आणि ते हुतात्म्य त्यांनी पत्करलं. तर त्यांनी ते राष्ट्रासाठी केलं, त्यांनी ते त्या परकीय शत्रूला घालवण्यासाठी केलं. त्या कुठेही महाराष्ट्रातल्या नव्हत्या, गुजरातमधल्या नव्हत्या किंवा आसाममधल्या नव्हत्या. तर आपण कोण ह्या सगळ्या वीरांना जातीपातींच्या कुंपणात, त्यांचा देह लौकिक अर्थाने त्यांनी तिथे जन्म घेतला आहे फक्त. तर हे पातक आपण करू नये असं आजच्या पिढीनं मी सांगेल की आपण उदार व्हावं, आपण त्या पलीकडे जावं आणि कायम एक राष्ट्र म्हणून भारताचा विचार आपण केला पाहिजे मुख्यत्वाने. आणि दुसरं म्हणजे अभ्यासोनी प्रगटावे हा आजचा मंत्र पाहिजे असं मला वाटतं. कारण असं आहे की आपण जय जयकार करण्यात जास्त गुंतलो आहोत, ह्याचा जय जयकार त्याचा जय जयकार. आणि मला म्हणजे मराठीतला धडा आठवतो की महापुरुषांचा पराभव, आणि तशीच काहीशी परिस्थिती मला आज वाटते की विरोधकांचा आंधळा विरोध आणि त्यांच्या अनुयायांचा आंधळा अभिनिवेश, म्हणजे अजाणतेपणाने जे ते काही सगळं फॉलो करतात. ह्या दोन्ही गोष्टी जर आपण बदलल्या तर मला वाटतं ह्या इतिहासातनं आपण खूप काही शिकवू शकू आणि एक आपल्याला समृद्धीच्या म्हणजे समृद्धीपर्यंत नेणारा हा ही मोठी गुरुकिल्ली आहे मी असं म्हणेन इतिहासाचा अभ्यास करणं. ताई, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला आज सांगितली आहे. अपराजिता हे ग्रंथ जो तुम्ही लिहिला आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे हे तुम्ही सांगू शकता का?
खूप छान आपल्या गप्पा झाल्या आणि आपण आता शेवटाकडे येताना मला हे अधोरेखित करायला आवडेल की अपराजित हा ग्रंथ हा जो आहे ह्याच्यामध्ये साधारण आपला 2000 वर्षांचा कालखंड मी कवर करण्याचा त्यात प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये भरतखंडातल्या सगळ्या वीरांगना आहेत, म्हणजे आजचा बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान, अफगाणिस्तान इथपर्यंत त्याची व्याप्ती आहे. काश्मीर आणि बाकी आपला जो दक्षिण भारत आहे ह्याच्यामधल्याही असंख्य वीरांगना त्याच्यामध्ये आहेतच. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या प्रांताचा अनुषंगिक इतिहाससुद्धा याच्यामध्ये बऱ्यापैकी आलेला आहे. अनेक धर्मांची स्थापना असेल, जसं इस्लाम धर्माची असेल, शीख धर्माची असेल, तर पंजाबच्या वाघिणी नावाचं सुद्धा तुला ह्या वाघिणींचं दर्शन या ग्रंथामधनं होईल. आणि खूपच इंटरेस्टिंग गोष्टी मला वाटतं ह्याच्यातनं कळतील प्रेक्षकांना की आपल्याला महाराजा रणजित सिंह माहिती आहे, पण एका पुत्राला मातेने घडवल्याचा इतिहास आहे किंवा अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात, पण एका सासूने आपल्या जावयाला घडवल्याचं उदाहरणसुद्धा भारताच्या भूमीमध्ये आहे. आणि जे पंजाबी मोठं साम्राज्य रणजित सिंहानं उभं केलं त्याच्या मागे त्याची जी मिलिटरी मास्टर माइंड होती सासू सरदारनी सदाकौर, हिच्यासारखा जो काही प्रकरण आपल्याला ह्याच्यामध्ये वाचायला मिळतील. त्यानंतर पूर्वांचल असेल, राणी गायदिन्ल्यू असतील, किंवा आपल्याला मणिपूरची कुरुंगनयनी असेल, जिने अतिशय म्हणजे सहनशक्ती दाखवून शेवटी शत्रूची मान कशी धडावेगळी केली आणि तो एक क्षण तिने कसा साधला, असे काही चित्तथरारक क्षण आपल्याला ह्या ग्रंथामधनं बघायला मिळतील. त्यानंतर ओडिशाचा जो काही इतिहास आहे ज्याच्यामध्ये 1-2 नव्हे तर एकामागून एक अशा तब्बल 6 राण्यांनी शासन केलं आहे राज्यकर्ती म्हणून, अशा काही गोष्टी असतील. आणि मगाशी मी जसं म्हणाले की स्त्री शक्तीचं हे जे शौर्य आहे हे इतकं ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात जे प्रकट झालं आहे भारतीयांच्या आपल्या या भूमीमध्ये, तर ह्या शौर्याची वेगवेगळी स्वरूप आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येतील. तर एवढी ही सगळी वैशिष्ट्य मला आत्ता सुचत आहे ती मी सांगितली. मला असं वाटतं की इतर काही गोष्टी आहेत ज्या आज आपल्या चर्चेमध्ये येऊ शकल्या नाहीत किंवा ज्या आपल्याला थोड्या कळल्यात, तर त्या आपल्या प्रेक्षकांनी जरूर ग्रंथामध्ये वाचाव्यात, ज्या सविस्तर त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. ताई, तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला सांगितली त्याबद्दल राष्ट्रसेवक चॅनलतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. तुमचं हे सगळं गोष्टी ऐकून, कथा ऐकून मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनाही अजून कथा वाचायची उत्सुकता असेलच. हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. हे पुस्तक आवर्जून वाचा आणि इतिहासाचा आपला अभ्यास अजून वाढवा. आणि आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.